तुम्हाला माहिती आहे लोकांनी कधीही सोन्या किंवा रिअल इस्टेटमध्ये लॉस नाही केला, तुम्हाला माहिती आहे का? खास रिटर्न्स नाही दिलेत रिअल इस्टेटनी, तरी लोकांनी लॉस नाही केला. कारण कधी जो विकतो ना, रिअल इस्टेट विकत घेतो ना, तो ह्या ऑब्जेक्टिव्ह तो 20 साल तक बेचना ही नाही, म्हणून तो कधी चेकच नाही करत. आता किती लोकांनी सोन्यामध्ये लॉस केलेला नाही. ज्या लोकांनी 1.90 घेतला तो पण आम्हाला नाही आएगा 5 साल के बाद निश्चिंत. ऍक्च्युली लोक ना ऍटिट्यूड मुळे पैसे कमवतात. लोक काय बोलतात, अरे सोन्यामध्ये कधीच लॉस नाही झाला, रिअल इस्टेटमध्ये कधीच लॉस नाही झाला. ऍक्च्युली त्या सायकलमध्ये त्या लोकांनी लॉस केलं, पण त्याचा ऍटिट्यूड काय होता, मला विकायचंच नाही, त्याच्यामुळे त्यांनी लॉस नाही केलं. लोक ह्या गोष्टींवर फोकस नाही करत आहेत. लोक काय बोलतात, अरे सोन्यामध्ये कधीच लॉस नाही. आता ज्यांनी 1.90 घेतला आणि आज तो विकणार, तो लॉस मध्ये आहे ना 50,000, पण नाही विकणार. ऍटिट्यूड आहे. बघा आपल्या पूर्वजांना खूप हुशार होते, त्यांना तेव्हा माहिती होतं की इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं काय. समजा आता एक जेव्हा पण कोण जन्माला यायचं, आपण सोन्याचं काहीतरी देतो ना, का द्यायचो आपण, लॉजिक होती की आता मी ह्याला गहू काही देऊ नाही शकत, म्हणजे पेरिशिबल आयटम, ते खराब होणार, मग काय देणार, सोनं चांदी द्यायचं का, तर पुढच्या याच्या आयुष्यामध्ये अडी अडचणीला याला कामाला येऊ शकते, याला शिक्षण घ्यायचं असेल, त्याच्यामागे हा विचार, हा लॉजिक होता.